नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश ट्युटोरियल लर्न विथ फन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपला लेसन आहे स्टँडर्ड 8 चा फोर्स अँड प्रेशर। लेसनचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर। या लेसन मधले सगळे क्वेश्चन आन्सर्स आपल्याला आज करायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत। बघूया पहिला क्वेश्चन पहिला असा आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ। खाली काही क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला ब्रीफ मध्ये करायचे आहेत। क्वेश्चन पहिला, a plastic cube is released in water, will it sink or come to the surface of the water? A plastic cube is released in water. एक क्यूब आहे प्लास्टिकचा, तो आपण पाण्यामध्ये सोडला समजा। will it sink or come to the surface of water? will it sink, तो डुबेल, आतमध्ये बुडेल की सरफेसवर, पाण्याच्या सरफेसवर तो येईल, तरंगेल, असा तो क्वेश्चन आहे। समजलं? त्याचा आन्सर काय बघा, इट विल कम टू द सरफेस ऑफ वॉटर। आणि ते तुम्हाला माहितीच आहे, एकदम कॉमन क्वेश्चन आहे। ते तरंगेल, प्लास्टिकचा क्यूब पाण्यावरती तरंगेल की डुबेल? अर्थातच प्लास्टिकचा क्यूब आहे तो पाण्यावरती तरंगत राहील। ओके, म्हणून इथे आन्सर आहे इट विल कम टू द सरफेस ऑफ वॉटर। इट विल कम टू द सरफेस ऑफ वॉटर। बट वाय? का ते पाण्यावरती तरंगत राहील? त्याचं रिझन पुढे आहे। दिस इज बिकॉज इट्स डेन्सिटी इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर। कारण त्या प्लास्टिकच्या क्यूबची डेन्सिटी आहे ती पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा कमी आहे। बिकॉज इट्स डेन्सिटी इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर। पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा त्या प्लास्टिकच्या क्यूबची डेन्सिटी आहे ती खूप कमी आहे, आणि त्याच्यामुळे तो प्लास्टिकचा क्यूब आहे तो पाण्यावरती तरंगत राहील। समजलं मित्रांनो? हा होता पहिला क्वेश्चन। त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे ते पाहू। व्हाय डू द लोड कॅरिंग हेवी व्हेइकल्स हॅव लार्ज नंबर ऑफ व्हील्स? लोड कॅरिंग हेवी व्हेइकल्स म्हणजे ट्रक म्हणा किंवा लॉरी म्हणा, मोठे मोठे कंटेनर असतात ते, हे जास्त लोड हेवी घेऊन जाणारे हेवी व्हेइकल्स असतात। यांना व्हील्स असतात ना, ते खूपच व्हील्स असतात, नंबर ऑफ व्हील्स असतात त्यांना। समजून काय क्वेश्चन काय आहे? व्हाय डू द लोड कॅरिंग हेवी व्हेइकल्स हॅव लार्ज नंबर ऑफ व्हील्स? खूप नंबर मध्ये त्यांना व्हील्स असतात, बरेचसे व्हील्स असतात त्यांना। का व्हील्स असतात? एवढे व्हील्सची गरज काय असते? या कंटेनर्सना किंवा या मोठ्या मोठ्या लॉरी किंवा ट्रक असतात त्यांना जास्त नंबर मध्ये हे व्हील्स का असतात? असा तो क्वेश्चन आहे। The pressure produced by a given force depends on the area of the surface on which the force act. Pressure produced by given force, एखाद्या कोणत्या फोर्सनं प्रेशर जे काही प्रोड्यूस करतं, एखादं फोर्स आहे ते प्रेशर प्रोड्यूस करतं, ते प्रेशर त्या एरिया ऑफ द सरफेस डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ द सरफेस ऑन विच द फोर्स ऍक्ट्स। ज्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतोय त्या एरियावर डिपेंड असतं। समजून घ्या, एक गाडी आहे, त्या गाडीचे चार व्हील्स आहेत। ते चार व्हेइकल्स जिथे रोडला टच करतात म्हणजे तो सरफेस आहे, तो सरफेस एरिया। आणखी जसं त्या चार व्हील्सचे 8 व्हेइकल्स आपण केले, प्रत्येकी दोन दोन व्हील्स केले आपण, तर त्या 4च्या ऐवजी 8 व्हील्स टोटल एरिया जो सरफेसला रोडला जो टच असतो तो एरिया ऑफकोर्स वाढेल। समजलं? म्हणजे हे प्रेशर आहे ते प्रेशर कमी होईल। प्रेशर जेव्हा जे फोर्स प्रेशर बनवतं ते याच्यावरती डिपेंड असतं, त्या सरफेस एरियावरती डिपेंड असतं। समजलं तुम्हाला? ओके, द प्रेशर प्रोड्यूस्ड बाय गिवन फोर्स डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ द सरफेस ऑन विच द फोर्स ऍक्ट। द ग्रेटर द सरफेस एरिया द लेस इज द प्रेशर प्रोड्यूस्ड। ग्रेटर द सरफेस एरिया, म्हणून आपण 4च्या ऐवजी 8 व्हील्स जर का आपण लावले तर त्याचा सरफेस एरिया आहे तो सरफेस ऑफकोर्स वाढेल, म्हणजे प्रेशर कमी होईल। The greater the surface area, the less is the pressure produced. Load carrying heavy vehicles have large number of wheels so that, आणखी मग अशा लोड कॅरिंग हेवी व्हेइकल्सला जास्त व्हील्स असतात, कारण सो दॅट त्याचे व्हील्स आपण वाढवून सरफेस एरिया कमी करतो, कारण हे याच्यामध्ये लोड मजबूत असतो आणि त्याचं प्रेशर काही 4 व्हील्सवर जास्त आल्यानंतर ते टायर बस्ट होण्याची शक्यता असते। म्हणून आपण व्हील्स वाढवले तर टायर बस्ट होणार नाहीत, बरोबर ना? लोड कॅरिंग हेवी व्हेइकल्स हॅव लार्ज नंबर ऑफ व्हील्स सो दॅट द लोड, वेट और फोर्स इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर लार्ज सरफेस एरिया। लोड किंवा वेट किंवा फोर्स जो आहे
तो जास्त सरफेस एरियावर आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येईल व्हील्स वाढवून. समजलं? इन कॉन्टॅक्ट विथ द रोड, हेन्स द प्रेशर डिक्रीजेस अँड द टायर ऑफ द टायर्स डू नॉट बस्ट. आणि त्याच्यामुळे प्रेशर आहे ते कमी होईल, जास्त सरफेस एरियामुळे, जास्त व्हील्समुळं प्रेशर कमी होईल, आणखी टायर बस्ट होणार नाहीत. आणखी म्हणूनच हे असे लोड कॅरिंग व्हेकल्स असतात, हेवी व्हेकल्स, त्यांना जास्त नंबरमध्ये व्हील्स लावलेले असतात, त्यांचे व्हील्स असतात ते जास्त नंबरमध्ये असतात. समजलं मित्रांनो? तर हा होता पहिला क्वेश्चन मधले हे 2 सब क्वेश्चन्स होते. हे समजलेच असतील तुम्हाला. याच्यानंतरचा क्वेश्चन आपण बघू. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्वेश्चन असा आहे, व्हाय डज इट हॅपन? असं का घडतं? काही स्टेटमेंट आहेत, आणखी ते का घडतं हे आपल्याला सांगायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे ते, फ्रुट्स कॅन इझिली बी कट विथ अ शार्प नाईफ. फ्रुट्स जे आहेत ते शार्प नाईफनं इझिली कट होऊ शकतात. धार असलेल्या नाईफनं पटकन कट होतात ते, पण धार नसेल तर ते पटकन कट होणार नाही आहेत. कोणतेही फ्रुट्स किंवा भाजीपाला किंवा काही कोणतीही वस्तू शार्प नाईफनंच अर्थातच लवकरात लवकर कट होतात ते. असाच तो स्टेटमेंट आहे. फ्रुट्स कॅन इझिली बी कट विथ अ शार्प नाईफ. वाय? आन्सर आहे, इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स फ्रुट्स विथ अ शार्प नाईफ. शार्प नाईफनं व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स कट करणं केव्हाही खूपच इझी जातं. ओके? अ ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हिअर. ब्लंट नाईफ असेल म्हणजे काय? धार नसलेला जर का चाकू असेल, बटर नाईफ सारखा असेल, बटर नाईफ त्याला तर धार नसते, बरोबर की नाही? फक्त बटर लावण्यासाठी आपण तो यूज करतो, त्यानं कसले काही कट करण्यासाठी आपण ते यूज करत नाही आहे. मग असा ब्लंट नाईफ असतो तो इथे कट करण्यासाठी उपयोगी नाही आहे. ओके? अ ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हिअर. दुसरा पॉइंट, द फोर्स एक्सर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. युनिट एरियावर जे फोर्स एक्सर्ट होतो, जो फोर्स युनिट एरियावर पडतो त्यालाच आपण प्रेशर असं म्हणतो, त्याला प्रेशर म्हणतो. मग ब्लंट नाईफची जी काही धार असते ती धार ब्लंट नाईफची तर जास्त मोठा एरिया असेल, आणखी शार्प नाईफची जे हे असेल धार तिथे जी असे पाता असेल त्याला खूपच कमी एरिया लागत असेल, बरोबर ना? मग कमी एरियामध्ये प्रेशर जे एक्सर्ट होतं ते जास्त असतं प्रेशर, बरोबर की नाही? द फोर्स प्रेशर इन्क्रीजेस व्हेन द एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड इज लेस. जर एरिया कमी केला तर प्रेशर पडणारं अर्थातच जास्त असतं. आपण याच्या पहिल्याही क्वेश्चनमध्ये आपण बघितलेलं आहे. तसंच अगदी समजून घ्या की आपण धार का काढतो? कोणत्याही याला धार काढली जाते, नाईफला किंवा कोणतेही अवजार असतात त्याला धार काढली जाते, शार्प केलं जातं. का केलं जातं? कारण त्याचा एरिया आहे तो कमी करतो आपण. एरिया आहे तो कमी करतो, बरोबर ना? एरिया कमी करतो याचा अर्थ काय? त्याचं प्रेशर आपण वाढवतो दुसऱ्या बाजूनं. म्हणजे एरिया कमी असेल तर इथे फॉर्म्युला पण आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. एरिया वाढवला तर प्रेशर कमी होतं, एरिया कमी केला तर प्रेशर वाढतं. इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे ते. समजलं? आपण धार काढून एरिया कमी करतो, आणखी मग प्रेशर आहे ते वाढतं आणि त्याच्यामुळं सहजासहजी आपल्याला फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स कट करता येतात. ब्लंट एरियाचा, ब्लंट नाईफचा एरिया असतो तो जास्त असतो, त्याच्यामुळं सहजासहजी ते कट करू शकत नाही आपण त्याच्यामुळे. समजलं मित्रांनो हा क्वेश्चन? आन्सर समजलंच असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, वाय डज इट हॅपन? हे का घडतं याच्यामध्ये अजून दुसरा एक पॉइंट आहे, आणखी 2 पॉइंट आहेत. एक क्वेश्चन तर आपण मागे बघितला. आता आपण इथे द वॉल ऑफ द डॅम इज ब्रॉड ॲट इट्स बेस. वाय डज इट हॅपन या क्वेश्चन मध्येच आहे तो स्टेटमेंट. द वॉल ऑफ द डॅम इज ब्रॉड ॲट इट्स बेस. जसं तुम्हाला माहिती आहे डॅम जे बांधले जातात ते डॅम असतात, त्या डॅमचे फाउंडेशन असतं, बेस असतो तो ब्रॉड असतो, आणखी वरती असा निमुळता होत आलेला असतो डॅम, बरोबर ना? द वॉल ऑफ द डॅम इज ब्रॉड ॲट इट्स बेस. डॅमच्या भिंती असतात त्या खाली तळाला ब्रॉड असतात, मोठ्या असतात. समजलं? आपण का ते बघूया. द प्रेशर ॲट अ पॉइंट इन लिक्विड इज प्रपोर्शनल टू द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम अबोव इट. जो वॉटर कॉलम असतो त्याच्यामधलं हे प्रेशर असतं, हे प्रेशर असतं त्याच्या हाईटच्या प्रमाणे प्रपोर्शनली बदलत असतं. म्हणजे काय? तर जसं जसं आपण खाली 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 जाऊ तसं तसं प्रेशर वाढत असतं, प्रेशर वाढत असतं. Hence the pressure of water in a dam is much greater at the bottom of the dam than at the top.
म्हणजे टॉपच्या पेक्षा बॉटमला जसं जसं तुम्ही आत जाल पाण्यामध्ये, कोणत्याही लिक्विडमध्ये आतमध्ये जसं जसं खाली तळाला जाल तसं तसं तिथलं त्या सर्टन प्लेसमधलं जे प्रेशर असतं ते वाढत 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 जातं. जेवढं खाली जाल तेवढं वाढत जातं. समजलं की नाही? Hence the pressure of the water in a dam is much greater at the bottom of the dam than at the top. Second point आहे त्याच्यातला, to withstand this high pressure the wall of a dam is made stronger and thicker broad at the base than at the top. म्हणून to withstand this pressure, ह्या प्रेशरला विथस्टँड करण्यासाठी म्हणजे मजबूतीनं हे करण्यासाठी, विथस्टँड करण्यासाठी त्या ज्या वॉल असतात त्याच्या खालच्या तळाच्या ज्या वॉलची साईड असते ती ब्रॉड असते. ओके, कारण प्रेशरच जास्त असतं तिथे, त्याच्यामुळं ते प्रेशर विथस्टँड करण्यासाठी ते ॲक्च्युली ह्या इंजिनियर लोकांना ते तळ असतो त्याचा किंवा फाउंडेशन असतं ते किंवा बेस साईडची जी वॉल असते ती ब्रॉड करावी लागते. समजलं? टू विथस्टँड दिस प्रेशर, हाय प्रेशर, द वॉल ऑफ अ डॅम इज मेड स्ट्रॉंगर अँड थिकर और ब्रॉड ॲट द बेस दॅन ॲट द टॉप. टॉपपेक्षा खाली तळाची जी साईड आहे वॉलची ती केव्हा ही थिकर किंवा ब्रॉडर करावी लागते. हा होता द वॉल ऑफ द डॅम इज ब्रॉड ॲट इट्स बेस. त्याच्यानंतर एक स्टेटमेंट आहे, तिसरं स्टेटमेंट, इफ अ स्टेशनरी बस सडनली स्पीड्स अप पॅसेंजर्स आर थ्रोन बॅकवर्ड. स्टेशनरी बस आहे, सडनली स्पीड्स अप, जेव्हा ती सडनली स्पीड्स अप होते किंवा चालू होते एकदम झटक्यामध्ये पुढे धावते तेव्हा जी पॅसेंजरची बॉडी असते ती पटकन मागच्या साईडला थ्रोन बॅक होते, असा तो स्टेटमेंट आहे. इफ अ स्टेशनरी बस सडनली स्पीड्स अप पॅसेंजर्स आर थ्रोन बॅकवर्ड, पॅसेंजर्स आर थ्रोन बॅकवर्ड. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अनुभव केलेला आहे. ते समजलं की नाही? आन्सर बघूया. व्हेन पॅसेंजर्स सीट स्टँड इन अ स्टेशनरी बस दे आर इन अ स्टेट ऑफ रेस्ट. जेव्हा स्टेशनरी बसमध्ये पॅसेंजर्स उभा असतात किंवा बसलेला असतात तेव्हा ॲक्च्युली ते कोणत्या पोझिशनमध्ये असतात? एका रेस्टच्या पोझिशनमध्ये असतात. आपली बॉडी पूर्णपणे एका रेस्ट पोझिशनमध्ये आहे. आणखी एक रूल आहे, जर बॉडी मुव्हिंग असेल तर ती मुव्हिंगच होत असते, त्याच्या बॉडीमध्ये थोडीशी मुवमेंट असते, किंवा रेस्टमध्ये असेल त्याच्या बॉडीमध्ये पूर्णपणे रेस्ट असते. ओके, तर हा एक रूल समजून घ्या. वेन पॅसेंजर सीट ऑर स्टँड इन अ स्टेशनरी बस दे आर इन अ स्टेट ऑफ रेस्ट. त्यांच्या ज्या बॉडीज असतात, त्या पॅसेंजरच्या बॉडीज असतात त्या पूर्णपणे स्टेटमध्ये रेस्टच्या स्टेटमध्ये असतात. वेन द बस सडनली स्पीड्स अप द लोअर पार्ट ऑफ देअर बॉडी इन कॉन्टॅक्ट विथ द बस अक्वायर द स्पीड ऑफ द बस. जेव्हा बस स्टार्ट होते किंवा बस स्पीडअप होते तेव्हा लोअर पार्ट असतो, आपण बसलेला असतो, लोअर पार्ट बॉडीचा असतो, तो जो बसच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो तो बस बरोबर स्पीडअप होतो. पण वरची बॉडी असते ती अजूनही रेस्टमध्ये असते, ती तशीच मागे जाते. मग स्पीडमध्ये आपला जो लोअर पार्ट असतो जो बसच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, उभा असतो तर आपण पाय, किंवा आपण बसलेलो असेल तर बसल्याची आपली बॉडी असते ती बसच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, त्याला स्पीड प्राप्त होतं बस बरोबरच लोअर पार्टला बॉडीच्या. पण अप्पर पार्ट अजून पण रेस्टमध्ये आहे थोड्या वेळासाठी, बरोबर ना, म्हणून ती बॉडी मागे ढकलली जाते. When passengers sit or stand in a stationary bus, they are in a state of rest. When the bus suddenly speeds up, the lower part of their body in contact with the bus acquire the speed of the bus. The upper part of the body, however, continue to be in the state of rest. आपली अप्पर बॉडी आहे पॅसेंजर्सची, ती तरी पण जरी खालची बॉडी जर का स्पीडमध्ये गेली असली तरी वरची बॉडी आहे ती अजूनही रेस्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करते ड्यू टू इनर्शिया. त्यालाच आपण इनर्शिया म्हणतो. मी मगाशी रूल सांगितलं ना, एखादी बॉडी आहे मुव्हिंग असेल तर त्या बॉडीमध्ये एक थोडीशी मुवमेंट राहून जाते, किंवा रेस्टमध्ये असेल तर ती बॉडी रेस्टमध्येच असते, तर त्याला इनर्शिया म्हणतात. हेन्स दे आर थ्रोन बॅकवर्ड. आणखी या इनर्शियामुळेच, या इनर्शियाच्या रूलमुळेच जी आपली हे होते बॉडी आहे ती बॅकवर्ड पोझिशनमध्ये अशी ढकलली जाते जेव्हा बस स्पीडअप होते तेव्हा. समजलं मित्रांनो? हे दोन्ही स्टेटमेंट्स आहेत, त्याचे व्हाईट हॅपन तुम्हाला समजले असतील रिझन काय आहे ते सायंटिफिकली. आणखी तसे तुम्ही समजून घेऊन बाहेर करा, आणखी एक्झामसाठी प्रिपरेशन करा. ओके, नमस्कार मित्रांनो. याच्यानंतरचा जो लास्टचा क्वेश्चन आहे या लेसनमधला तो असा आहे, हाऊ मच प्रेशर डू वी कॅरी ऑन अवर हेड्स, व्हाय डोंट वी फील इट. आपल्या डोक्यावर आपण केवढं प्रेशर कॅरी करतो. हाऊ मच प्रेशर डू वी कॅरी ऑन अवर हेड्स, व्हाय डोंट वी फील इट. आणखी हे प्रेशर आहे ते आपण फील का करत नाही. म्हणजे अर्थातच ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, त्या प्रेशरमध्ये आपल्याला थोडंसं त्रास व्हायला पाहिजेत पण आपण हे फील करू शकत नाही आहे.
किंवा हे आपण विथस्टँड करतो किंवा आपण प्रेशर ते सहज आपण हे करू शकतो. ते का? द प्रेशर ॲट द सी लेवल इज अबाउट 101 × 10⁻³ पास्कल. 101 × 10⁻³ हे इम्पॉर्टंट आहे. हे एवढं जे प्रेशर आहे 101 × 10⁻³ पास्कल ते सी लेवलला नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. बरोबर. दिस इज द प्रेशर दॅट वी कॅरी ऑन अवर हेड. आणखी हेच प्रेशर आहे ते प्रेशर आपण आपल्या डोकीवर कॅरी करतो. ओके. द कॅव्हिटीज इन आवर बॉडी आर फिल्ड विथ एअर. आपल्या बॉडीमधल्या ज्या कॅव्हिटीज आहेत, आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा कॅव्हिटीज आहेत, म्हणजे इव्हन आपल्या डोकीमध्ये स्कलमध्ये सुद्धा कॅव्हिटीज आहेत. आणखी प्रत्येक सगळ्या बॉडीमधून आपल्या कॅव्हिटीज आहेत, काही कॅव्हिटीज, आणि या कॅव्हिटीजमध्ये एअर फिल्ड असते. द कॅव्हिटीज इन आवर बॉडी आर फिल्ड विथ एअर अँड आर्टरीज अँड वेन्स आर फिल्ड विथ ब्लड. आणि तसंच आपल्या बॉडीमधून आर्टरीज आहेत, ज्या शिरा नसा आहेत, त्या आर्टरीज आणखी वेन्स आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. आर्टरीज आणखी वेन्स आहेत, या आर्टरीज वेन्स ब्लडनं फुल भरलेले आहेत. हो की नाही? म्हणजे कॅव्हिटीज आहेत त्या एअरनं भरलेल्या आहेत, आणखी आर्टरीज वेन्स आहेत त्या ब्लडनं भरलेल्या आहेत. द कॅव्हिटीज इन आवर बॉडी आर फिल्ड विथ द एअर अँड आर्टरीज अँड वेन्स आर फिल्ड विथ ब्लड. देअर प्रेशर बॅलन्सेस द प्रेशर ड्यू टू द ॲटमॉस्फिअर. आणखी यांच्यामधलं प्रेशर असतं ते म्हणजे या कॅव्हिटीमधलंच प्रेशर असतं. या कॅव्हिटीमधलं प्रेशर किंवा आर्टरीज आणखी वेन्समधलं जे ब्लडमधलं प्रेशर असतं, हे प्रेशर बाहेरच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला बॅलन्स करण्याचं काम करतं. काय करतं? बॅलन्स करण्याचं काम करतं. Their pressure balances the pressure due to the atmosphere. Hence, we don't feel the atmospheric pressure. आणि की म्हणून आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते आपण सहन करू शकतो. हेन्स वी डोंट फील, किंवा आपण ते फील करू शकत नाही जास्त असं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते. समजलं? मला वाटतंय हे याचा आन्सर तुम्हाला समजलंच असेल. बऱ्यापैकी क्वेश्चनचे आन्सर्स आपण आता समजून घेतलेलेच आहेत. या लेसनचे जवळजवळ सगळे क्वेश्चन आन्सर झालेले आहेत. याच्यानंतरच आपण दुसरा लेसन चालू करूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.